नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रहो, आपण पर्यटन करण्यासाठी वेगवेगळ्या स्थळी आपण जात असतो आणि राहण्याची सोय किंवा खाण्याची सोय आपण नेहमीच पाहत असतो। तर एक छानसा ऑप्शन तुमच्यासाठी मी घेऊन आले। जर तुम्ही जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यात येण्याचा विचार करत असाल तर एक शांत निवांत जागा तुमच्यासाठी मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सजेस्ट करणार आहे, ती म्हणजे टायनी हाऊस। मालगुणमधील सुर्वे कुटुंबियांनी येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्यासाठी आणि खाण्यासाठी ही सोय उभारलेली आहे। ती नेमकी सोय काय आहे तर तिथे जाऊन आपण बघणारच आहोत। मालगुण किनारी वसलेल्या आणि कल्पवृक्षाच्या घनदाट छायेत हे शांत निवांत ठिकाण आहे, ते म्हणजे टायनी हाऊस। टायनी हाऊसचा अर्थ होतो लहान घर। पण हे लहान घर कशा पद्धतीने पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरू शकतो तर हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। राहण्याची सोय कशा पद्धतीने केली जाते तर ते ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघूया। समोरून जो रस्ता बघताय तो गणपतीपुळेकडून आलाय आणि या बाजूला मालगुणकडे गेलाय। मालगुणकडे जाता जाता मध्येच ही कमानी दिसते ना, ही बघा, कविवर्य केशवसूत प्रवेशद्वार ग्रामपंचायत मालगुण। तर या प्रवेशद्वाराच्या इथूनच, या कमानीच्या इथूनच एक डावीकडे लाल मातीचा रस्ता गेलाय बघा, हा बघा। तर या लाल मातीच्या रस्त्याने थेट आपल्याला आतमध्ये जायचं आहे। जर तुम्ही मालगुणकडून येत असाल म्हणजे या बाजून तर तुम्हाला उजवीकडे वळायचं आहे आणि गणपतीपुळेकडून येत असाल तर तुम्हाला डावीकडे वळायचं आहे। तर बघा, हा जो लाल मातीचा रस्ता आहे ना, तर तो थेट जाऊन थांबतो या टायनी हाऊसमध्ये। तर समोरून जो रस्ता बघताय लाल मातीचा, तो थेट येऊन पोहोचतो या टायनी हाऊसमध्ये। इथे बघा, संपूर्ण माडाने आच्छादलेला हा भाग आहे। आता आपण टायनी हाऊसच्या क्षेत्रात प्रवेश केलेला आहे आणि इथे देखील बोर्ड आहे, टायनी हाऊस अँड रेस्टो, माडाच्या सानिध्यात घरगुती निवासाची उत्तम सोय। तर या पद्धतीचे असे रूम्स आहेत आणि हा एरिया बघा, इथे किचन आहे। या किचनमध्ये आपण नंतर जाऊ, तत्पूर्वी आपण हा एरिया बघूया। संपूर्ण एक शांत निवांतपणा इथे आल्यावर तुम्हाला नक्की जाणवेल। आपल्यासोबत आहेत साहिल सुर्वे। तर यांनी आणि यांच्या कुटुंबियांनी ही टायनी हाऊसची संकल्पना मालगुणमधील खारभूमीजवळ असलेल्या भागात उभारलेली आहे। तर त्यांच्याकडून जाणून घ्याव्या ही संकल्पना म्हणजे नेमकी काय आहे। तर मला सांगा, आपल्याकडे रूम किती आहेत? आपल्याकडे सध्या 2 रूम अवेलेबल आहेत। तर एक AC एक नॉन AC। दोन्ही रूममध्ये किंग साईज बेड अवेलेबल आहे। तर एका रूममध्ये 3 जण आरामात झोपू शकतात। जरी एक्स्ट्रा पर्सन असला तरी त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा बेडची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो। त्याचे चार्जेस वेगळे असतात। आणि ह्या रूम व्यतिरिक्त अजून आपल्याकडे राहण्याची सोय कोणती आहे? साधारण आपल्याकडे 8 ते 10 जणांचा ग्रुप असेल तर त्यासाठी 4 ते 5 टेंट अवेलेबल करून देऊ शकतो। त्याचे चार्जेस वेगळे असतात। या व्यतिरिक्त आपल्याकडे जेवणाची सोय आहे का? हो आहे। सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ऑर्डरप्रमाणे मिळतं। कल्पवृक्षाच्या छायेत इथे हे 2 रूम आहेत। हे बघा, शांत निवांतपणा इथे तुम्हाला नक्की जाणवेल। तर रूम कसे आहेत तर ते आतमध्ये जाऊन आपण बघूया। तर हा जो पहिला रूम आहे तर तो AC रूम आहे। हे बघा, इथे AC आहे आणि किंग साईज बेड इथे आहे। इथे या बेडवर 3 जण अगदी आरामात झोपू शकतात आणि एक्स्ट्रा पर्सन असेल तर इथे मग एक्स्ट्रा बेड टाकून त्याच्या झोपण्याची सोय केली जाते। तर ह्या पद्धतीने असा रूम आहे आणि इथे बेसिन आहे आणि इथे अटॅच टॉयलेट बाथरूम देखील आहे। इथे वेस्टर्न टॉयलेट आहे। एक चांगला रूम इथे तुम्हाला बघायला मिळेल। हा आहे AC रूम। AC रूम त्या बाजूला आहे आणि या बाजूला आहे तो नॉन AC रूम। तर इथे देखील किंग साईज बेड आहेत ज्यावर 3 जण अगदी आरामात झोपू शकतात आणि एक्स्ट्रा पर्सन असेल तर इथे गादी टाकून दिली जाते। या पद्धतीने असा रूम आहे आणि इथे अटॅच टॉयलेट बाथरूम देखील आहे। इथे बघा बेसिन आहे
आणि इथे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि बाथरूम. तर या पद्धतीने हे दोन्ही रूम आहेत. एक AC रूम आहे आणि दुसरा नॉन AC रूम आहे. तर या बाजूला बघता हे रूम आहेत आणि रूमच्या बाहेरच्या बाजूलाच इथे कॅम्पिंग टेंटची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. तर हे बघा अशा पद्धतीने टेंट लावलेले आहेत. 4 टेंट आहेत आणि हा जो टेंट आहे तर त्या टेंटमध्ये साधारण 4 व्यक्ती झोपू शकतात एवढा स्पेस आहे इथे. त्यानंतर इथे देखील बघा या टेंटमध्ये देखील 4 व्यक्ती सहजपणे झोपू शकतात. या पद्धतीने अशा गाद्या वगैरे टाकून दिल्या जातात. आणि इथून आतून बघताय ना पूर्णपणे बघा बंदिस्त आहे. म्हणजे बाहेरून कोणी येण्याची शक्यता नाही. कारण आपण कसं म्हणतो की एक जनावर वगैरे येऊ शकतो, पण इथे हे पॅक असल्यामुळे ते देखील संभव नाही बघा. आणि हा जो टेंट आहे तो छोटा टेंट आहे. त्यामध्ये साधारण 2च व्यक्ती राहू शकतात, झोपू शकतात. आणि या बाजूला देखील जो टेंट आहे तो बऱ्यापैकी मोठा टेंट आहे. त्यामध्ये 4 व्यक्ती सहजपणे झोपू शकतात. समोरच त्या बाजूला दोन्ही रूम आहेत आणि त्या बाजूला कॅम्पिंग टेंट आहे. आणि जर तुम्हाला जेवणाची सोय हवी असेल तर या बाजूला ती छान पद्धतीने केलेली आहे. इथे बसून तुम्ही जेवणाचा यथेच्छ आनंद घेऊ शकता. ही थोडीशी बैठक व्यवस्था या पद्धतीने केलेली आहे. त्या बाजूला किचन आहे आणि इथे तुम्ही बसून जेवण करू शकता. आणखीन एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे त्या बाजूला रूम्स आहेत आणि इथे बघता ही सर्व नारळाची झाडं आहेत. आणि ह्या जागेला लागूनच अगदी मालगुणची खाडी वाहते. आणि जे ते सुरूवन दिसतंय त्याच्या पलीकडे मालगुण समुद्र किनारा आहे. आणि लागूनच या बाजूला गणपतीपुळे देखील समुद्र किनारा आहे. तर ह्या खाडीत तुम्ही पोहण्याचा यथेच्छ आनंद घेऊ शकता. पण एक गोष्ट तुम्हाला इथे दाखवू शकतो, इथे दगडी आहेत. त्यामुळे साहिल असेल किंवा त्याचे वडील असतील दिवाकरजी सुर्वे, तर यांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही इथे या आणि कोणत्या ठिकाणी पोहायला जाऊ शकता तर त्यांच्याकडून त्या जागा विचारून घ्या. कारण कसं आहे, एखाद्या नवख्या माणसाला जागा माहीत नसते. त्यामुळे कुठेतरी या बाजूला खोल भाग आहे, त्या बाजूला असा समतल भाग आहे. त्यामुळे त्यांची परवानगी घ्या, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि या बाजूला असं थोडंसं यथेच्छ डुंबायला इथे या. सध्या आता ओहोटी असल्यामुळे पाणी एवढंच आहे, नाहीतर पूर्णपणे ही खाडी त्या बाजून अशी वाहते. आणि त्या बाजूला संगम पॉईंट आहे. म्हणजे तुम्ही इथून या खाडी किनाऱ्या येऊन थेट चालत जाऊन या खाडीच्या आणि मालगुण समुद्र किनाऱ्याच्या संगमावर देखील पोहोचू शकता. तर आता आपण शांत निवांत ठिकाणी बसलो आहोत, जिथे हे टायनी हाऊस ही संकल्पना उभारली गेलेली आहे. याच्याच बाजूला इथे खाडी क्षेत्र आहे, मालगुणची खाडी वाहते आणि त्या बाजूला मालगुणची खाडी आणि मालगुणचा समुद्र किनारा यांचा संगम पॉईंट देखील आहे. तर हे जे ठिकाण आहे तर अगदी शांत निवांत ठिकाण आहे. जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्याच्या जगप्रसिद्ध गणपती बाप्पाच्या मंदिरापासून हार्डली हे 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि साधारण रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून हे ठिकाण साधारण 35 किलोमीटर अंतरावर आहे. इथून मालगुण बाजारपेठ देखील एक 2 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे मालगुण बाजारपेठ आणि गणपतीपुळ्याचं गणपती मंदिर यापासून साधारण हे मध्यावर ठिकाण आहे. जसं तुम्ही गणपतीपुळ्याच्या बस स्थानकावरून जसे पुढे येता ब्रिज क्रॉस करून तर एक मोठी कमानी तुम्हाला दिसेल, तिथून तुम्हाला डावीकडे वळायचं आहे आणि तो जो रस्ता तुम्ही एकदा पकडाल तो थेट येऊन तुम्हाला सोडतो या वाडीत, म्हणजेच टायनी हाऊसच्या इथे. तर इथलं जर वातावरण बघायला गेलं तर अगदी शांत निवांत आहे. म्हणजे जसं आपण रशच्या ठिकाणी जे लॉजिंग्स वगैरे असतात त्यातला काही प्रकार नाही. कारण इथे एकदम शांत आणि निवांतपणा तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि जे शांतताप्रेमी आहेत त्यांच्यासाठी तर खास ही पर्वणीच आहे. कारण एक आगळं वेगळं एक शांततामय ठिकाण तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि एक वेगळ्या शांततेची अनुभूती तुम्हाला नक्की येईल.
तसं बघायला गेलं तर इथे सोय आहे 2 रूमची. तर 2 रूम्स आहेत, एक AC आहे, दुसरा नॉन AC आहे. किंग साईज बेड इथे अवेलेबल केले जातात. त्यानंतर एक्स्ट्रा पर्सन असेल त्यासाठी एक्स्ट्रा बेड टाकून दिला जातो, त्याचे चार्जेस हे वेगळे असतात. त्यानंतर कॅम्पिंग टेंटची सुविधा देखील इथे उपलब्ध करून देण्यात येते. साधारण 8 ते 10 जणांचा ग्रुप असेल तर सहज त्या टेंटमध्ये राहू शकतो. आणखी दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथे कोकणी पद्धतीच्या जेवणाची सोय तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते. ती म्हणजे सकाळचा नाश्ता, मग कांदा पोहे असतील, शिरा, उपमा, उपीट, तर यांसारखे पदार्थ तुम्हाला मिळतात. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा जो नाश्त्याला खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे घावणे चटणी. तर तो घावणे चटणी देखील तुम्हाला इथे मिळून जाते. त्यानंतर आंबोळी चटणी असेल, हे कोकणातले ग्रामीण पदार्थ आहेत जे तुम्हाला इथे येऊन त्याची चव चाखता येईल. आणि सगळं हे ऑर्डरप्रमाणे मिळेल, कारण ऑर्डर दिल्यानंतरच तुम्हाला मिळेल, कारण इथे तसं बनवून ठेवलं जात नाही. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे व्हेज थाली सिस्टीम आहे, ताट सिस्टीम आहे. तर भाज्या असतील विविध प्रकारच्या तर त्या तुम्हाला मिळून जातील. आणखीन दुसरं म्हणजे जे मत्स्याहारी जे थाळी आहे त्यामध्ये तुम्हाला कोळंबी थाळी, पॉपलेट, सुरमई, त्याच्यानंतर बांगडा थाळी, हे अशा थाळ्या मिळतील. आणि मांसाहारीमध्ये तुम्हाला चिकन थाळी मिळून जाईल, पण हे सगळं ऑर्डरप्रमाणे असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर घरगुती जेवणाच्या शोधात असाल तर इथे तुम्हाला घरगुती पद्धतीचं जेवण मिळून जाईल. तर एक शांत निवांतपणा तुम्हाला इथे नक्कीच अनुभवता येईल. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणातले नारळाच्या झाडापासून जी माडी काढली जाते तर ती माडी तुम्हाला इथे मिळेल, कारण इथे आजूबाजूला हे जी नारळाची झाडं आहेत तेथूनच माडी काढली जाते. आणि ही माडी विक्री केंद्र देखील आहे. जर माडी प्रेमी असाल तर तुम्हाला ही माडी देखील इथे मिळून जाईल. तर असं एक आगळं वेगळं शांततेचं ठिकाण तुम्हाला मी नक्कीच सजेस्ट करेन. यांचे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे, आणि स्क्रीनवर कुठेतरी शो होत असतील तर त्यांना तुम्ही कॉल करा आणि रूम बुक करा. मी रेट्स तुम्हाला जाणून बुजून सांगत नाहीत, कारण हे रेट्स फ्लेक्झिबल असतात. सीझनचे वेगळे, ऑफ सीझनचे वेगळे, त्यानुसार हे रेट ठरत असतात. तर त्यांना कॉल करा आणि तुम्ही इथे रूम बुक करा. आणि मी तर असं सांगेन तर खरंच इथे तुम्ही नक्की या. एकदा इथे आलात तर इथून तुमचा पाय हलणार नाही, कारण इकडची आगळीवेगळी शांतता तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करेल. आणि आणखीन दिवस तुम्ही जास्तीत जास्त दिवस कसे राहाल यासाठी तुम्हाला उत्स्फूर्त करेल. तर आता वेळ झाले तात्पुरता निरोप घ्यायची. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.